पुढचा 22वा श्लोक आपण विष्णू सहस्रनामातला बघतोय. तो आधी वाचू आपण. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान. या श्लोकामध्ये एकूण 11 नामं आली आहेत. त्यातलं क्रमानुसार 74वं नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम म्हणजे ईश्वरः ते आपण बघतोय. ओम ईश्वराय नमः. श्रीमद आदिशंकराचार्य भाष्यात ईश्वर नामाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात, सर्वशक्तिमत्तया ईश्वरः म्हणजेच सर्वशक्तिमान असल्याने तो ईश्वर आहे. संपूर्ण विश्वाचं शासन करणारा असा हा आहे. संस्कृतमध्ये ईश हा मूळ धातू आहे आणि त्याला वरच प्रत्यय लावून हा ईश्वर शब्द तयार झालाय. म्हणून या प्रकारे मूळ रूपात हा शब्द आहे नियंता, शासक या रूपात तो नियुक्त केला जातो. आणि वेदानुसार प्रत्येक व्यक्ती ईश्वरी अंश आहे. परमेश्वर एकच आहे, पण ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठती. ईश्वर रूपानी हा सर्व भूतांच्या अंतर्यामी वास करतो. 18व्या अध्यायात आलेला आहे हा श्लोक. ईश्वराचं स्वरूप, त्याचे गुण, त्याचे कर्म, स्वभाव जाणणाऱ्याला यथार्थ ज्ञान आणि विद्येची प्राप्ती होते. आणि ज्ञान झाल्यावर तो आपल्या कर्तव्याला जाणतो. प्रत्येक जीवाच्या जवळ शारीरिक शक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती असते. या तिन्ही ही भगवंताचीच रूप आहे, ईश्वराचीच रूप आहे. पण तो तर या तिन्ही शक्तींच्याही वर आहे, म्हणजे महान आहे. त्याच्यातच या एकत्र महान रूपानी आहेत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य असलेला तो परमात्मा, तो परमेश्वर, तो ईश्वर भगवान विष्णूच आहे. सर्वांतर्यामी असूनही जीवाच्या कर्मानुसार मात्र त्यांना तो फिरवीत असतो. ईश्वराचे मनन, चिंतन, स्तुती, प्रार्थना आणि उपासना यामुळे मनुष्याच्या गुण, कर्म, स्वभावामध्ये फरक पडत जातो. उच्च गुण, दिव्य गुण त्याचे वृद्धिंगत होत जातात. अन्यथा अधोगतीकडे जायला त्याला वेळ लागत नाही. पण जर ईश्वरावर श्रद्धा, अतूट विश्वास असेल आणि असे असणारे जे लोक असतात ते ईश्वराप्रमाणे परोपकार, दिनांची सेवा, सर्वभूत हितार्थ सेवा जणू हाच त्यांचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच त्यांचं मन कसं असतं, मन, आत्मा हा नेहमी आल्हादित होऊन त्यांच्या सुख आणि कल्याण यांच्यात ते वृद्धी करत असतात. आपल्याही गुणांमध्ये वृद्धी करून मग इतरांच्या सुखाचाच ते विचार करत असतात. म्हणूनच आपलं पहिलं कर्तव्य आहे, आपण आपल्या उत्पत्ती करता, जन्मदाता, आत्मा, शरीराला चालवणाऱ्या, विश्वाला चालवणाऱ्या, आमचा योगक्षेम चालवण्यासाठी सृष्टी बनवणाऱ्या या ईश्वराला, जो खऱ्या अर्थाने परालौकिक शक्ती असणार आहे, त्याला जाणणं, त्याला तोच पूजनीय आहे, वंदनीय आहे हे समजून त्याशिवाय दुसरं काही नाही हा जो विचार करतो तो खऱ्या अर्थाने त्या ईश्वराचा भक्त होतो. आणि अनन्य भक्त होऊन तो त्याच्यासारखे गुण आपल्यात यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. कारण सर्वांतर्यामी असणारा हा जीवाच्या कर्मानुसार फिरवणारा ईश्वर, सर्व प्राण्यांवर शासन करणारा, परंतु त्याची जर भक्ती केली तर तो आपल्याला योग्य दिशेने नेतो. याच्या आधी आपण 17व्या श्लोकातही प्रभवः प्रभुरीश्वरः हे बघितलंय. सर्वासु क्रियासु सामर्थ्यातिशयात. आणि म्हणून तो कसा असतो, सर्वेश्वर आहे. भगवंताचे ऐश्वर्य उपाधिरहित आहे आणि म्हणून तो ईश्वर म्हटलाय. सर्वशक्तिमान, विश्वनियंत्रक, शासक आणि स्वामी सुद्धा हाच आहे. ईश्वर तोच परमेश्वर, तोच सर्वेश्वर, तोच प्रभुरीश्वर आहे. श्लोक 22 75वं नाम बघतोय. विक्रमी. ओम विक्रमिणे नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की विक्रमः शौर्यम तद्योगात विक्रमी. म्हणजेच पराक्रम करणाऱ्याला विक्रमी असं म्हणतात. क्रम म्हणजे पाऊल टाकणे, पुढे जाणे, आणि त्याला उपसर्ग लागलाय
म्हणजे विशेष रूपाने क्रमण करणे, पार करणे. म्हणजेच जो विक्रम करतो तो विक्रमी. भगवंत काहीही उपादान नसताना, कुठलंही ज्याला आपण साहित्य म्हणू ते नसताना त्यांनी विश्वरचना केली. अशा तऱ्हेच्या म्हणजे काहीही उपकरणे साधने नसताना कोणी अनीश्वर हे कसं करू शकेल? जो अनीश्वर आहे म्हणजे ईश्वर नाही आहे, सामान्य आहे, तो हे कसं करू शकेल? काहीही साधनं नसताना विश्वरचना करून त्यात त्यांनी परमेश्वरांनी धर्माची स्थापना केली आहे. धर्मविरोधी तत्वांचे आणि सत्वांचे त्यांनी शमन केले आहे. हाही विक्रम अद्भुतच आहे. सत्तेच्या विरुद्ध प्रतिद्वंद्वी उभा झाला तर त्याच्या लीलेया नाश केला. म्हणजे सत्याधारित जे होतं त्याच्या विरुद्ध जे उभे राहिले त्यांचा लीलया भगवंताने नाश केला. त्याने सज्जनांचं रक्षण केलं. परमेश्वर असे पराक्रम अनासायास करतात. सत विरुद्ध असलेल्या असतची हार ठरलेलीच असते. परमेश्वरासारखा विक्रमी, परमेश्वरासारखा विक्रांत परमेश्वरच होय. समर्थ, शक्तिमान, क्रियाशील, सत्य मार्गाने जाणारेच असे भगवंतासम विक्रम करून विक्रमी बनतात. काही असे जे असतात उच्च गुण मिळवलेले त्यांना विभूती असं सुद्धा म्हणतात. भगवंताचेच ते अंश पण काहीतरी वेगळं करणारे, वेगळे गुण त्यांच्यात असणारे असेही हे असतात. भगवंत अशांना आपली शक्ती बहाल करत असतो. पण त्यासाठी हवं असतं मेहनत, तप आणि सत्याने जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला असेल तर भगवंत आपली शक्ती त्यांना बहाल करतात, त्यांच्या मागे उभे असतात. आणि म्हणून विक्रमी सर्वशक्तिमान भगवंतालाच शरण जायला हवे. साहस अपरिमित ज्याचे चरण विशेष असेल म्हणून तसा क्रमणा करणारा असाही एक अर्थ आहे. कारण वामन रूप घेऊन भगवंतानी तिन्ही लोक आपल्या 3 पायाने व्यापले हे आपण ऐकलेलंच आहे. म्हणून हा एक त्या अर्थाने विक्रमी आहेच. विष्णू सहस्रनाम श्लोक 22 बघतो आपण. 76 नाम धन्वी. ओम धन्विने नमः. धन्वी म्हणजे धनुर्धारी. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की धनुरस्यास्तीति धन्वी म्हणजे धनु अस्य अस्तीति. धनुष्य ज्याच्या जवळ आहे असा तो भगवान विष्णू. धन्वी हे पाणिनी व्याकरणानुसार मूळ शब्द धनुष आहे आणि त्याला व्रीहादी गणामध्ये असल्यामुळे इनी प्रत्यय लागल्यामुळे धन्वी इकार तिथे आलेला आहे. हे नाम तयार झालं. श्री भगवंताचं वचन आहे गीतेच्या 10व्या अध्यायामधील 31व्या श्लोकामध्ये की रामशस्त्रभृतामहम. शस्त्रधारींमध्ये मी राम आहे. श्रीराम भगवान विष्णूंचाच अवतार मानतात आणि याच विष्णू सहस्रनामामध्ये शेवटी 120वा श्लोक शारंग धन्वा असाही उल्लेख आलेला आहे. शृंगापासून बनवलेलं हे धनुष्य प्रसिद्ध आहे. शारंग श्रीरामांचे कोदंडाचे बनवलेले होते म्हणून कोदंडधारी असं रामांना म्हणत असत. धन्वी कोदंड धारण करणारे हे रामावतारात. जुन्या काळी हळूहळू शस्त्रास्त्रांच्या मध्ये विकास होत गेला. आजही तो चालूच आहे. प्रथम मनुष्य पशूंप्रमाणे नखदंतायुध होता म्हणजे नख आणि दंताचं आयुध म्हणून वापर करीत असे. नरसिंह अवतारामध्ये तेच वापरलंय हिरण्यकशिपू वधाच्या वेळी. त्यानंतर परशु आला. हे एक शस्त्रच आहे. त्यापेक्षा धनुष्यबाण प्रभावशाली शस्त्र होते. धन्वी म्हणजे धनुर्धारी हा अग्रणी मोठा समर्थ योद्धा, मोठा रणझुंजार रणवीर मानला जाई. म्हणून पराक्रमाचं हे चिन्ह देवाला भगवंताला बहाल करण्यात आले. मानवाने तर आता विज्ञानातून भरपूर प्रगती केली आहे. महाभारत काळामध्ये मानव संस्कृती धनुर्बाणापर्यंत विकसित झाली होती. म्हणून त्यावेळच्या नामस्मरणामध्ये धन्वी हे नाव येणं स्वाभाविक आहे. एरवी ज्याच्या संकल्प मात्रे हे जग उदय आणि अस्त पावतं त्याला खरोखरच कुठल्या शस्त्रास्त्रांची गरज आहे. तो निशस्त्र
सशस्त्रास्त्राहून सुद्धा सशस्त्र आहे. त्याला कुठल्याच शस्त्राची गरज नाही. मानवाने आपल्या हौसेखातर भगवंताला वेगवेगळे नाना शस्त्रांनी सजवले आहे इतकंच. अर्जुनाला धनुर्धर असं विशेषण लावून शक्ती सामर्थ्याचं प्रतीक बनवलंय. धनुर्बाण हे पराक्रमाचं प्रतीक आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर हा गीतेचा सगळ्यात शेवटचा श्लोक 78वा. म्हणजे श्रीकृष्ण हे ज्ञान सामर्थ्य आणि अर्जुन कर्म सामर्थ्य होय. ज्ञान आणि कर्म, युक्ती आणि शक्ती, शक्ती आणि सामर्थ्य एकत्र झाले म्हणजे मग जीवन संग्रामातील जे साध्य आहे, श्री आणि संपत्ती, सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि विजय किंवा सगळी घडणारी शुभ घडणारीची सगळी समृद्धी, लाभणारी कीर्ती, हे सगळं मिळतं. या अर्थाचा हा श्लोक आहे. धन्वी, धनुर्धर भगवंताला इथे म्हणून भगवंतांसुद्धा एक पराक्रमाचं, शक्ती सामर्थ्याचं प्रतीक भगवंत आहे. म्हणून हे नाम धन्वी या अर्थाने इथे वापरलेलं आहे. श्लोक 22वा. 77वं नाम बघते आपण, मेधावी. ओम मेधाविने नमः. श्रीमद शंकराचार्य भाष्यात लिहितात की मेधा बहुग्रंथ धारण सामर्थ्यम सा यस्यास्ति सह मेधावी. ज्याच्यामध्ये पुष्कळ ग्रंथांना धारण करण्याचे सामर्थ्य आहे तो मेधावी. उत्तम स्मरणशक्ती असणारी बुद्धी ज्याच्याजवळ तो मेधावी. धारणावती धीही मेधा, असं मेधा या शब्दाचा अर्थ व्युत्पत्तीने अर्थ निघतो की समजून घेण्याची क्षमता अर्थात ग्रहणशक्ती म्हणजे मेधा असा अर्थ आहे. कोणत्याही विषयाचं आकलन करून घेण्याचं काम कोण करतं तर मेधा करते. आणि मग अनुभवजन्यम ज्ञानम स्मृती, मग आकलन झालेला विषय लक्षात ठेवण्याचं काम करते स्मृती. कारण लक्षात ठेवणं हेही महत्वाचं आहे. नुसतं आकलन होणं, ग्रहण करणं हे नाही नुसतं महत्वाचं. अर्थात तेही महत्वाचं आहेच, पण नुसतं असून चालणार नाही. तर त्यासाठी आकलन झालेला विषय लक्षात ठेवण्याचं काम सुद्धा असायला हवं, ते स्मृती करते. त्याचबरोबर निश्चयात्मक बुद्धी लागते. म्हणजे मग कुठलंही काम, कुठलंही कर्तव्य, कुठलीही गोष्ट करत असताना ती सत्याधिष्ठित आहे का नाही याची अचूक निर्णय ही बुद्धी करते, निश्चयात्मक बुद्धी करते. आणि मग जाणीवपूर्वक प्रत्यक्षाचरण घडवून आणते ती धृती. म्हणजे उत्साह, धैर्य, साहस हा जो भाग आहे धृती या अर्थ शब्दामध्ये, ते म्हणजे ते घडवून आणते ती धृती, सगळं प्रत्यक्ष आचरण. मेधेने आकलन उत्तम गोष्टींचं केलं की मग बुद्धीने स्मृतीच्या साह्याने अचूक निर्णय घेतला आणि मग धृतीनुसार आचरण केले तर मग उत्कृष्ट सुसंपन्न जीवन जगता येतं. प्रज्ञा उत्तम असेल तर कोणतीही व्यक्ती आपलं विहित कर्म अधिक सक्षमतेने पार पाडू शकेल. म्हणजे मेधा म्हणजे प्रज्ञा. भगवान अत्यंत मेधावी आहे, ज्ञानवान, प्रज्ञावान आहे. म्हणूनच हे नाम त्यांना दिलंय मेधावी. बहुग्रंथ धारण करण्याचे सामर्थ्य म्हणून का भगवान मेधावी आहे शंका येईल ना मनामध्ये. कारण त्यांच्याजवळ अनेक ग्रंथ धारण करण्याचं सामर्थ्य आहे म्हणून ते मेधावी, तसं नव्हे. खरं तर ज्याने सर्वाश्चर्यमय विश्व निर्माण केलं त्याच्या मेधावितेचा कोणता पुरावा द्यायचा. आम्ही मात्र थोडे इतरांपेक्षा तरी अधिक शिकलो, ज्ञान ग्रहण केले की वाटतं आपण फार हुशार आहोत, प्रज्ञावान स्वतःला समजतो आपण. आपल्याला आपल्या आपल्या विषयातले ज्ञान असेलही भरपूर, पण भगवंत कसं आहे, अंतर्ज्ञानी आहे, बहिर्ज्ञानी आहे, सर्व काही समजून घेण्यास सक्षम आहे, सार्वकालीन प्रतिभावान आहे. सर्व जीवामध्ये चैतन्य हा एक प्रकाश आहे. सर्व बुद्धींनाही तोच प्रकाशित करतो. तो एकच सर्व जाणणारा असल्याने म्हणून विद्येची देवता सरस्वतीचं वर्णन विष्णूची जीभ असं केलं जातं. कोणाचाही कुठल्याही कर्माचाही द्वेष न करणारा भगवंत, कुशलतापूर्वक सर्व सृष्टी करता, सृष्टी नियंत्रक हा भगवान विष्णूच आहे.
भगवंताचे गुण आपल्यात यावे यासाठी आपणही हे नाममाला बघतोय. मेधा म्हणजे त्याचा आणखी एक अर्थ आहे कर्मकुशल ज्ञान. न द्वेष्टी कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशया. गीतेच्या 18व्या अध्यायातील 10व्या श्लोकात म्हटलंच आहे. आपल्याला जे काम साधत नाही, त्यात कौशल्य मिळालेलं नसते, त्याला आपण अकुशल कर्म म्हणतो. आणि त्या अकुशल कर्मामध्ये मग आपल्याला रस वाटत नाही. इतकंच नाही तर ते कामही नकोसं वाटतं. त्या कामाचा आपण तिटकारा करतो, द्वेष करतो. पण या उलट जे आपल्याला साधतं ते पुन्हा पुन्हा करतो. मग त्या कामात कौशल्य मिळाले असल्याने ते करण्यास सज्ज असतो. ही वृत्ती आपल्या सामान्यांची सांगितली जाते. पण असामान्य कसे असतात, तर अकुशल कर्माचाही द्वेष करत नाही, जे येत नाही त्याचाही ते द्वेष करत नाही. ते जसं जमेल त्याप्रमाणे करतात, त्यासाठी ज्ञान मिळवतात आणि ते अकुशल कर्मही उत्तम करण्याचा प्रयत्न करतात. त्या कर्माचा द्वेष करीत नाही, तेही काम आत्मसात करतात. येत असलेलं काम सतत करण्यामध्ये त्यांना स्वारस्य नसतं. किंवा एखादं काम समजा त्यांना येत असेल, मेधावी असतात ते, त्यांना येत असेल म्हणून त्यातच ते गुंतूनही पडत नाही. जे पुढे येईल ते कर्म करून मोकळे होतात. हा असामान्य मेधावी म्हटला जातो. कारण हा सत्वगुणांनी परिपूर्ण असतो, ज्ञानी असतो. त्याचे सगळे संशय दूर झालेले असतात. मी हे करू का नको हा संशय त्याच्या मनात नसतोच. म्हणून म्हटलं या श्लोकात की मेधावी छिन्न संशय. कुठलाही संशय त्याच्या मनात नसतो. सगळ्या शास्त्रांना, सगळ्या उत्तम ज्ञानाला धारण करण्याचे सामर्थ्य मिळवणे म्हणजेच ज्ञानवान बनणे. पवित्र पावन करणारे, शुद्ध करणारे ज्ञान ग्रहण करणे. अढळ श्रद्धा त्या भगवंतावर ठेवून ज्ञान साधना करणाऱ्याला ज्ञान हे मिळतंच. तत्पर राहून जे मिळवायचं त्यासाठी त्या ध्येयाशी एकरूप होता आलं पाहिजे. ज्ञानच परमश्रेष्ठ आहे, त्यानेच परमशांती मिळते. सर्व शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करून त्या ज्ञानाने प्रगत होणं म्हणजेच मेधावी होणं. भगवंतासारखे सर्वज्ञ जरी होणार नाही आपण, तरी त्याने घालून दिलेल्या मार्गाने जाण्यासाठी ज्ञानप्राप्ती करून घेणे म्हणजेच मेधावी बनण्याचा प्रयास तरी आपण करूया. ईश्वर, विक्रमी, धन्वी, मेधावी हा जो अनुक्रम आहे नामामालेचा, हे जणू भगवंताच्या ईश्वरत्वाची, समर्थत्वाची व्याख्या सुचवित आहे. ईश्वरत्व म्हणजे काय? ज्ञान आणि साधन अधिक सामर्थ्य. ज्ञान अधिक साधन अधिक सामर्थ्य म्हणजे मग ईश्वरत्व, समर्थत्व. धन्वी आणि मेधावी ही जोडी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा या श्लोकाचं स्मरण करून देते. सामर्थ्याची 2 अपरिहार्य अंगे आहेत. भगवंताचं 22व्या श्लोकात ईश्वर, विक्रमी, धन्वी, मेधावी ही नाममाला आपण त्यामुळेच बघितलेली आहे. धनुर्धारी, पराक्रमी, कर्तव्य तत्पर, प्रयत्नशील, ऐकलेले आचरणात आणणारा अर्जुन आणि येईल त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यासाठी आता शस्त्रसज्ज होऊन जेव्हा उभा होता असा अर्जुन. म्हणून धनुर्धर पार्थ आणि ज्ञानविज्ञान संपन्न, निस्वार्थी, अत्यंत चतुर, लोकसंग्रही पण अत्यंत निग्रही, दृढनिश्चयी असे कृष्णासारखे नेतृत्व असेल तर मग श्री, यश आणि वैभव हे मिळणारच. हे त्या यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर हा या गीतेच्या 18व्या अध्यायातील 78व्या श्लोकातून सांगायचं. अशा प्रकारे असत्याशी सापेक्ष असलेल्या सत्यापेक्षा श्रेष्ठ असलेलं परमसत्य बुद्धीला दिसते, अंतकरणास स्फुरते आणि मग व्यवहार वरवर दिसणाऱ्या योग्य की अयोग्य यात न गुंतता श्रेयाच्या दृष्टीने, हिताच्या दृष्टीने व्यवहार होत जातो. असा असतो तो मेधावी. भगवंत हे त्याही पलीकडचे आहेतच आणि म्हणूनच या ठिकाणी मेधावी हे एक नाम भगवंताला दिलेलं आहे. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 22 78वं नाम बघतो आपण. विक्रमः. ओम विक्रमाय नमः. विचक्रमे जगत् विश्वं तेन विक्रमः विना गरुडेन पक्षिणा क्रमाद्वा. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की गरुड पक्षी द्वारा, गरुडेन पक्षिणा म्हटलंय.
गरुड पक्षीद्वारा गमन करणारा, जो पार करतो. विचक्रमे जगद विश्वम, जो पार करतो म्हणजेच जो विशेष रूपाने संसार पार करतो, करवतो, असा हा उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही पदांनी ज्यांनी विश्व क्रमिले आहे तोच त्रिविक्रम आहे, तोच विक्रम आहे. पांढऱ्या गरुडावर स्वार होणारा विष्णू हाही अर्थ या ठिकाणी आहे. ज्याचं वाहन गरुड आहे, पांढऱ्या गरुडावर म्हणजे मनावर स्वार होणारा, मनाचा लगाम याच्या हाती आहे असंही म्हटलं जातं. अंतर्यामी असणारा भगवंत याच्या हाती आपल्या मनाचा लगाम असतो. जणू काही ज्याची पावलं मोजू नाही शकत असाही हा त्रिविक्रम. वामनावतारामध्ये ज्याने 3 पावलात जग मोजले म्हणूनही त्याला त्रिविक्रम असं म्हटलं जातं. त्रीणी पदानी विचक्रमे, 3 पावलात संपूर्ण विश्व ज्याने व्यापलं आहे. विक्रमचा अर्थ आहे बल, शौर्य आणि शक्तीची अधिकता, उत्तम श्रेष्ठ क्रमरहित गती, असा हा विक्रम या नावाने सुप्रसिद्ध आहे. पुढचं 79वं नाम सुद्धा आपण इथेच बघू. क्रमः. ओम क्रमाय नमः. क्रमणात क्रमहेतुत्वाद्वा क्रमः. जो सर्वव्यापी आहे तोच क्रम आहे, तरीही दशांगुळे उरतो, असा हा अत्यतिष्ठ दशांगुलम म्हटलं जातं. म्हणजे स्टेप बाय स्टेप क्रमण करणारा आहे, तरीही पुरून उरणारा आहे. क्रम म्हणजे ओलांडणे, गतिमान असणे, हा ज्याचा स्वभाव आहे असा तो भगवंत. हा परमात्मा ज्यांच्या रूपाने प्रगट झाला आहे तो सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, त्यावरील जीव हे सर्व अखंड गतिमान आहे. सूर्याच्या रूपाने, चंद्र रूपाने, तारे रूपाने, पृथ्वी रूपाने, त्यावरील जीव यांच्या रूपाने हा प्रगट झालेला आहे. आणि कसा आहे तो? अखंड गतिमान आहे. त्याच्या गतीत, क्रमणेमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आहे. असा हा सुसूत्रता ठेवणारा फक्त परमात्माच आहे. सर्व सृष्टीचं क्रमण कालक्रमाने सतत होत असतं. तुम्ही बसा की निजा, तुमचे क्रमण प्रतिक्षणी होत आहे. मागच्या क्षणाचे तुम्ही या क्षणाला नाही, या क्षणाचे पुन्हा पुढच्या क्षणाला नसता. हा जो अविरत क्रम कालरूपाने परमात्मा शक्तीमुळे चाललेला आहे. सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय हा एक क्रमच आहे. सृष्ट पदार्थांचे जनन मरण आणि पुनर्जनन, जे सृष्ट पदार्थ आहे त्यांचं जनन मरण आणि पुनर्जनन हाही एक क्रमच आहे. जीवाचा बंध मोक्ष ही तोच आहे. असा हा परमात्मा क्रमाक्रमाने सर्वांना सर्व अवस्थास पोचवून कालक्रमण करीत आहे आणि म्हणून क्रम या नावाने संबोधलेले आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये बघा एक क्रम लागतो. स्टेप बाय स्टेप आपण जातो. कर्मकांड करताना जसं यज्ञ कर्म आहे, ते कर्म करताना त्याचा सुद्धा क्रम माहीत असावा लागतो, तरच ते फलद्रूप होतं. आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा मुक्ती हे लक्ष्य आहे. त्याचे 2 मार्ग सांगतात, एक क्रममुक्ती आणि एक सद्यमुक्ती. क्रममुक्ती म्हणजे क्रमाक्रमाने जाणे, ज्याला पिपीलिका मार्ग म्हणतात. पिपीलिका म्हणजे मुंगी, संस्कृतमध्ये तिला पिपीलिका म्हणतात, म्हणजे हळूहळू, ज्याला पिपीलिका मार्ग म्हणतात. सद्यमुक्ती म्हणजे ताबडतोब मुक्ती, ज्याला विहंग मार्ग म्हणतात. पक्षी जसा उड्डाण करून झटक्यात आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो, ही मुक्ती सद्य म्हणजे प्रभू कृपेशिवाय शक्य नाही. ही जी सद्यमुक्ती आहे यासाठी प्रभू कृपाच लागते, आणि ज्याच्यावरती कृपा होते तोच प्रभू अंकावर जाऊन बसतो. क्रम, विक्रम आणि विक्रमी हे जे एकामागोमाग एक प्रभूची नामं सांगण्यामागे साधकाने सुद्धा हा मार्ग अवलंबावा असं म्हटलेलं आहे. आधी क्रमाक्रमाने जाणं, मग पराक्रम म्हणजे विक्रम करणं, आणि मग तो जणू काही विक्रमी बनतो. अशा प्रकारे सांगण्यामागे साधकाने हे सगळं या क्रमाने करायला हवं. मनोवचनात
म्हणजे मनु म्हणतात की क्रांते विष्णू, पावलांच्या गतीने जाताना मात्र विष्णुभाव मनी असावाच, तरच गंतव्य इप्सित साध्य होतं. असा हा क्रम या नावाने सुद्धा संबोधलेला गेलेला आहे. श्लोक 22. 80व नाम बघतो आपण, अनुत्तमः. ओम अनुत्तमाय नमः. अविद्यमान उत्तमो यस्मात् सह अनुत्तमः. म्हणजे ज्याच्याहून कोणी उत्तम नाही. अनुत्तमः, अन म्हणजे नाही आणि उत्तमः याच्याहून दुसरा. यस्मात् उत्तमः न कोपी नास्ति, ज्याच्याहून उत्तम दुसरा कोणीही नाही असा तो अनुत्तमः. यस्मात् परम ना परम अस्ति असं श्रुतीही म्हणतात. ज्याहून श्रेष्ठ आणखी दुसरा कोणीच नाहीच तो उत्तम, अनुत्तम. उपनिषद म्हणतात की गीतेच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात 43वा श्लोक आपण बघितलाय की नत्वत् समोस्त्यभ्यधिक कुतोन्यो लोकत्रेप्य प्रतिमा प्रभाव. विश्वरूप भगवंत दाखवत असताना त्यानंतर अर्जुनाने ती जी स्तुती केलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की या त्रैलोक्यामध्ये त्वत्समः अधिकः न अन्यः. त्रैलोक्यामध्ये आपल्या बरोबरीचा दुसरा कोणीही नाही, मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असेल. 7व्या अध्याय सुद्धा म्हटलंय की मत्तः परतरं नान्यत् किंचित् अस्ति धनंजय. माझ्याहून दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही, अद्वितीय आहे, ज्याचा महिमा अतुलनीय आहे आणि म्हणून तो उत्तम नव्हे तर अनुत्तम होय. त्याच्यापेक्षा नाहीच दुसरा कोणी श्रेष्ठ. एखादा उत्तम असतो पण त्यापेक्षा सुद्धा आणखीन दुसरा कोणीतरी उत्तम असू शकतो, ज्याला सर्वोत्तम म्हणता येईल असा. पण अनुत्तम म्हणजे ज्याच्याहून उत्तम दुसरा कोणी नाहीच, त्या उत्तमाहून त्या याच्यावरून तोच एक सर्वोत्तम आहे. हाच या ठिकाणी या नामाचा अर्थ आहे. वरचढ कोणी नाहीच, परमेश्वराहून ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ दुसरा कोण असेल बरं, म्हणून तो अनुत्तम होय. पुढचं नाम आहे दुराधर्षः. विष्णू सहस्रनाम श्लोक 22वा बघतोय आपण आणि 81वा नाम बघतोय दुराधर्षः. ओम दुराधर्षाय नमः. जो दैत्याधिकांकडून दाबल्या जाऊ शकत नाही. दैत्याधिभिर दर्शयितुं न शक्यत इथे दुराधर्षः असं शांकर भाषेत लिहिलेलं आहे. ज्याच्याशी कोणी धृष्टता करू शकत नाही असा तो दुराधर्ष परमात्मा. आपण वेद, रामायण, महाभारत आदी कथांमधून, पुराण गोष्टींमधून वाचतो की ऋषी, मुनी, संत, सज्जन ज्या ज्यावेळी समस्यांमध्ये असतात, संकटात असतात, त्यावेळी दुष्टांपासून रक्षण करायला भगवंत अवतार रूपात येतात. त्यांची रक्षा करायला प्रभू धावून येतो. पण नकारात्मक ऊर्जा असणारे, दुष्ट प्रवृत्तींच्या, हिंसक वृत्तीच्या, पशुवृत्ती, राक्षसी वृत्तींचा टिकाव या दुराधर्षापुढे लागत नाही. याचा अनादर होत नाही. चुकून चांगल्या सज्जनांकडून अनादर झालास तर क्षमा मागितली तर हा चटकन क्षमापात्र असणाऱ्याला क्षमा सुद्धा करतो. गीतेच्या 11व्या अध्यायात 41व्या श्लोकात म्हटलंय, अर्जुन म्हणतोय की अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी सखेती मत्वा प्रसभय्य दुक्तम. मी तुला माझा सखा समजलो, मित्र समजलो, भाऊ होता, पण अजानतेपणी मी आपला प्रभाव जाणला नाही आणि चुकीने आपल्याला एकेरी बोलत गेलो. 42व्या श्लोकात सुद्धा म्हटलंय तर क्षामये त्वाम अहम अप्रमेयम. माझ्या त्या सगळ्या अपराधांची आपण क्षमा करावी. आणि भगवंत जाणतो कोण दुष्ट कोण सरळ मनाचा. आध्यात्मिक यातला तात्विक अर्थ जर सांगितला गेला तर तो असा आहे की आमच्या बाहेरच्या शत्रूंच्या दमनासाठी तर भगवंत धावून येतातच, पण आंतरशत्रू जे आमचे आहेत, षड्रिपू, जे मधून मधून आमच्यातून डोके काढतात, दंभ, दर्प, क्रोध, मद, मत्सर, हे सगळे लोभ, हे सगळे आपले आहेतच शत्रू.
आणि हे मधून मधून डोकं काढतातच. कितीही आपण सत्संगात जा, सद्ग्रंथांचं वाचन करा, तेवढा पुरता आपल्यामध्ये खूप छान बदल होत राहतो. पण कुठेतरी मध्येच ते डोकावतात. आपली शक्ती, बुद्धी मग त्यांना थोपायला कमी पडते. ते दूर व्हावे, नेहमीसाठी दूर व्हावे अशी तीव्र इच्छा असेल तर तळमळीनी, क्षमा भावनेनी त्या भगवंताला साथ घातली तर भगवंत आपल्या या भक्ताला, आपल्या या साधकाला निराश होऊ देत नाहीत. त्याला त्या दलदलीतून, कोणती दलदल तर षड्रिपूंची, जी षड्रिपूंच्या रूपाने असलेली दलदल आहे, त्या दलदलीतून भगवंत वर काढतातच. अंतर्यामी जो वास करणारा आपला आहे, त्याला जर खऱ्या अर्थाने आपण क्षमा याचना करून तळमळीने त्याला जर काही मागितलं तर तो आपल्याला या सगळ्यातून वर काढतोच. तशी सद्बुद्धी त्याला आपल्याला देत असतोच भगवंताला. पण भगवंताला मात्र कोणी दाबू शकत नाही. तसा हा भगवंत आपल्या भक्ताला दबूही देत नाही. जसं भगवंताला कोणी दाबू शकत नाही, दैत्यादी इत्यादी सगळे दुरादर्श म्हटलंय, तसं हा भगवंत आपल्या भक्ताला दबूही देत नाही, म्हणजेच अधोगतीकडे जाऊ देत नाही. श्रीमद शंकराचार्य म्हणतात, मनाची मनुष्याची सगळ्यात मोठी जीत आहे. ज्याने तुमची मनं जिंकली आहेत, तिने साऱ्या जगताला जिंकले. म्हणून श्रीमद शंकराचार्य आपल्या षटपदीत म्हणतात की सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकिंस्तवम समुद्रो हि तरंगः क्वाचन समुद्रो न तारंगः. हे परमेश्वरा, तुमच्या आणि माझ्यात भेद नाही, तरीही मी तुमचा आहे, आपण माझे नाही. जसे तरंग समुद्राचे असतात, पण तरंगाचा समुद्र नसतो. तरंग कधी समुद्र होऊ शकत नाही. या स्तोत्राची सुरुवात उदंडपणा दूर कर हे सांगण्यासाठी असलेला हा श्लोक आहे की अविनय मपनय विष्णू दमय मनः शमय विषय मृगतृष्णा भूतदया विस्तारय तस्य संसार सागरतः. हा जो हे आहे श्रीकृष्णाचं अष्टक, त्यामध्ये दिलेलं आहे की विनयी व्यक्तीचा सदा अभ्युदय होतो. जो विनयी असतो, नम्र असतो, जो प्रभू पुढे नेहमी नतमस्तक झालेला असतो, त्याचा नेहमी अभ्युदय होतो. जो अभिमानात, अहंकारात मग्न असतो, त्याचं मात्र पतन होतं. परमेश्वराजवळ सगळेच जाऊ शकतात, पापी, पुण्यशील, सज्जन, दुर्जन, पण त्याच्याशी सलगी आणि धृष्टता कोणीच करू शकत नाही. सविनय समर्पणच हवं त्याच्या पुढे, अन्यथा तो कसा आहे, दुराधर्ष, तो कोणाही कडून दाबल्या जाऊ शकत नाही. अशा अर्थाने दुराधर्षाचा अर्थ आपण बघितला की जो कोणीही त्याच्याशी धृष्टता करू शकत नाही, असा हा दुराधर्ष परमात्मा. श्लोक 22. 82 नाम आपण बघतोय, कृतज्ञ. कृतज्ञाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आपण प्रभूचं हे नाम कशासाठी या दृष्टीने आपण बघणार आहे. कृतज्ञ. ओम कृतज्ञाय नमः. आदि शंकराचार्य म्हणतात की प्राणिनाम पुण्यात्मकम कर्म कृतम जानाति इति कृतज्ञ. परमेश्वर प्राण्यांच्या केलेल्या पाप पुण्य कर्मांना जाणतो, म्हणून त्याला कृतज्ञ असं म्हटलंय. आणि दुसरं आणखीन एक म्हटलंय की पत्रपुष्पाद्यल्पमपि प्रयच्छताम मोक्षम ददाति इति कृतज्ञ. अगदी साधं पत्र, फूल, पाणी दिलेलं असेल, जल दिलं असेल, तरी सुद्धा ते मोठ्या आनंदाने, पण भक्तिभावाने भक्ताने दिलं असेल, समर्पण भावनेने दिलं असेल, तर तो प्रभू ते स्वीकारतो आणि त्याचं फळ त्याला मिळतंच. असा हा कृतज्ञ, म्हणजेच केलेले जाणणारा तो कृतज्ञ. हा साधा अर्थ आहे. पण कोणी उपकार करतो आपल्यावर, जसं कोणी आपल्यावर उपकार करतो त्यावेळी आपण कृतज्ञ होऊन त्याला धन्यवाद, थँक्यू, आभार असं म्हणतो. म्हणजे त्याने केलेल्या, आपल्यासाठी केलेल्या कर्माची आपल्याला जाणीव असते. भगवान तर आपण अल्प दिलं तरी सुद्धा अनंत देतात आपल्याला. ही प्रभूची महानता आहे, कृतज्ञता आहे. कर्माबरोबर जोडलेले 11 नाम आपण वेगवेगळ्या प्रकारे या स्तोत्रामध्ये बघितले आहेत. यावरून ईश्वराचं महानत्व, ते ईशत्व कळायला सोपं जाईल.
साधकाच्या जीवनात परमात्मा प्रथम साक्षी रूपाने असतो आणि मग त्याला भरभरून देतो. त्याची साधना, त्याची उपासना, त्याची भक्ती पाहून त्याची सकाम भक्ती असो किंवा निष्काम भक्ती असो तो देतोच. भक्ताला ज्या ज्या वेळी त्याला हवंय त्या स्थानावर त्यावेळी त्याचा परिणाम मिळतो. कर्माचा सिद्धांतच आहे हा. आपण व्यवहारातही बघतो ना, जसं एखाद्याची परिस्थिती नसतानाही त्याने ज्याला प्रेमानं दिलाय त्या व्यक्तीने जर याची वस्तू प्रेमपूर्वक स्वीकारली असेल तर जो देणारा असतो त्याला अतिशय आनंद होतो. तसंच भक्ताचा भोळा भाव प्रभू जाणून त्याला तसं फळ देतात. कधी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन दर्शन देतात. ही प्रभूची कृतज्ञताच आहे. भक्ताची साधना उपासना कधी कमी होत असेल काही कारणाने तर प्रभू ती ऊर्जा तो उत्साह द्यायला सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन त्याची ती साधना त्याची ती उपासना भक्तिभाव वाढवतात. जसं दिव्याची ज्योत तेजाने उजळते, पण तेल तूप कमी झालं की मंदाते. आपण लगेच सरसावतो ती उजळायला. तसंच साधनेची ज्योत जर कमी होऊ लागली आपल्या तर प्रभू कधी रामकथा, कधी भागवत कथा, कधी गीता पठन, कधी गीतार्थ, कधी विष्णू सहस्रनाम पाठ घडवून आणतो. आणि मग त्यामध्ये कधी आपलं लक्ष असतंही कधी नसतंही, मन रमते नाही कधी कधी, पण ते सतत सत्संग तो होत राहिला, सद्ग्रंथांचं श्रवण जर होत राहिलं तर आपलं मरगळलेलं जे मन असतं, मंदावलेली जी साधना असते, अंतःकरणातील जी अप्रसन्नता असते ती दूर होते आणि मग प्रसन्नता उत्साह वाढू लागतो. भक्तिभाव वाढवायला या सगळ्याची मदत होते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्न चित्त असेल तर सगळ्या दुःखांचा नाश होऊ लागतो. परमात्म्याच्या या कृपा प्रसादाने प्रसन्नता प्राप्त होते. कारण परमात्मा कृतज्ञ आहे. प्रत्येक जीवाचं पुण्यकर्म म्हणजेच पुण्य दोन्ही कर्म तो जाणतो. त्याच्याकडून आधी उत्तम होत असेल तर मग भगवंत त्याची साधना त्यामध्ये कधीही खंड पडू देत नाही. तशी परिस्थिती त्याच्यासाठी निर्माण करतो. भगवंत जणू दिलेलं असेल भक्ताने अल्पही ते बहु मानणारा आहे. आपण बघितलंय पुराण कथांमधून की द्रौपदीचं पत्र, गजेंद्राचं पुष्प, शबरीचे फल, रंतीदेवाचं तोय ग्रहण करून तो प्रसन्न होतो झालेला आहे. उत्तम गती देता झालाय त्यांना. म्हणून म्हटलंय की प्रत्येक जीवाचं हा सगळं पुण्य आणि पाप दोन्ही कर्म जो जाणतो आणि त्यानुसार त्याला फल देतो, परंतु तो तसा कृतज्ञ आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, केलेल्याचं जाणणारा आहे. म्हणून कृतज्ञ हे एक नाव भगवंताचं इथे संबोधलं गेलेलं आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 22 चालू आहे आपला आणि 83वं नाम बघतोय कृतिरात्मवान. यात कृती आणि आत्मवान असे दोन वेगवेगळी नामं घेतली आहेत, एकत्र जोडून एकत्र लिहिली आहेत मात्र, पण दोन्ही वेगवेगळी नामं या ठिकाणी आपण बघूया. 83वं नाम कृती. ओम कृते नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की पुरुष प्रयत्न कृती क्रिया वा. पुरुष प्रयत्न, पुरुष म्हणजे उत्तम पुरुष या अर्थाने परमात्मा, किंवा जे केलेलं आहे त्याला पुरुष प्रयत्न किंवा जे केलेलं आहे त्याला कृती असं म्हणतात. जे कार्य झालं आहे त्याला कृती असं म्हणतात. हे विश्वाकार आहे, हे परमात्मा स्वरूप आहे. जी जी कृती केली ती सारी कर्त्याची आकृती होय. परमात्म्याचा संकल्प हीच जणू कृतीच आहे. सिद्धी मिळवायची असेल तर त्याचे साधन काय असतं? कृती. कर्मयोग्याने स्वधर्माचरण करायलाच हवं आणि ते जर केलं नाही तर तो आत्मघातकी ठरेल. गीतेने त्याला अयज्ञ म्हणजे यज्ञहीन म्हटलंय. अशांना ना इहलोक फळत किंवा परलोकही प्राप्त होत. कृतीचा अनादर म्हणजेच परमेश्वराचा अनादर होय. कृतिरूप परमेश्वराला, परमेश्वर कृतीच आहे म्हणून कृतिरूप परमेश्वराला सुकृती समजून जीव सिद्धी मिळवतो. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये 46व्या श्लोकात म्हटलंय की स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिम विंदती मानवः. स्वकर्माने स्वधर्म आचरून
आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून परमसिद्धी मनुष्य मिळवत असतो आणि ही प्रेरणा प्रभूच देईल हा विश्वास असतो. प्रेरणा शक्ती ही सगळी प्रभूचीच कृती होय, कारण प्रभूच सर्जन स्थिती लय विलय करतात, पुन्हा नव्याने सर्जन करतात. म्हणजे नव्या फॉर्म मध्ये मनुष्य जन्माला येतो. सर्जन संहार विलय ही सगळी प्रभूची कृती होय आणि म्हणून त्याला कृती हे एक नाम दिलंय आणि त्याच्या पुढे म्हटलंय आत्मवान. 84 नाम त्याला जोडलेलं जे आहे ते आत्मवान, ते बघूया की ओम आत्मवते नमः. स्वमहिम प्रतिष्ठित्वात आत्मवान. भगवान आपल्या महिमामध्ये प्रतिष्ठित आहे. भगवंताचा जो महिमा त्यामध्येच ते प्रतिष्ठित आहे, म्हणून ते आत्मवान. मागची कृती आणि आताचे आत्मवान दोन्ही एकत्र घेतलं तर कृतीरात्मवान असा जोड शब्द तयार होतो. जीव कसा आहे? खरं तर आत्मसंपन्न आहे, पण अज्ञानाने स्वतःला भलतंच काही समजून बसलाय. त्यामुळेच बरेचदा जीव आत्मवान असूनही स्वतःला हीन दीन दुबळा समजतो. आत्मप्रत्यय संपन्न जो झाला त्याला आत्मवान असं म्हटलंय. पण आपण जीव कसे असतो? मिथ्या अभिमानाने स्वमहिम्यापासून च्युत होतो. जसे धनवान, बलवान, विद्यावान. धन, बल आणि विद्या आपल्याजवळ हवे, पण इतकंच पर्याप्त पुरेसं नाहीये. आम्हाला त्याच्या प्रती जागृतीही हवी. धनवान आहे, पण तिजोरीची किल्ली हरवली असेल तर ते धन तिजोरीत कुजून जाईल. ज्यासाठी त्याचा उपयोगात करायचा आहे, उपयोगात आणायचंय ते धन, त्याचं विस्मरणच असतं आपल्याला. आणि मग भलत्याच ठिकाणी आपला धन, आपली संपत्ती उधळल्या जाते. त्याला धनवान म्हणायचं नाही. आपल्या पुरतं, आपल्या गरजेपुरतं ठेवून आपल्या गरजा भागतल्यानंतर जे उरतंय ते इतरांना, गरजूंना त्याचा दिलं तर तो खऱ्या अर्थाने धनवान होईल. कृपण नको तर उदार हवा असा धनवान. विद्यावान आहे एखादा, दुसरं म्हटलं विद्यावान. विद्यावान आहे, विद्या जवळ आहे, पण फक्त आपल्यापुरत्या डिग्र्या किंवा शास्त्र संपन्न होण्यासाठी विद्या मिळवणं म्हणजे विद्यावान होणं नव्हे. तर एक श्लोक आहे संस्कृतचा की अपूर्व कोपी कोशोयम आणि व्यये कृते वर्धत एव नित्यम. हा सरस्वतीचा कोश, हा विद्येचा कोश, हा विद्येचा साठा हा कसा आहे? अपूर्व आहे, आश्चर्यकारक असा आहे. व्यये कृते वर्धत एव नित्यम. व्यय म्हणजे खर्च केला असताना सुद्धा तो नेहमी वाढत जातो, तो कमी होत नाही. पण साठवला असेल स्वतःजवळ तर तो कमी कमीच होत राहतो. कुठलीही विद्या, कुठलाही अभ्यास, स्वाध्याय हा नेहमी विव्यास व्हायला हवा. अध्ययनानंतर अध्यापनासाठी अधिकाधिक ज्ञान प्राप्त करणे आणि मग आधी अध्ययन म्हटलंय म्हणजे अध्ययन करायचं आणि त्यानंतर अध्यापन करणं म्हणजे दुसऱ्यांना ते देणं, दुसऱ्यांना शिकवणं म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यावान. शास्त्र संपन्न विद्यावान तो होऊ शकतो. कोणाला ज्ञान द्यायचे तर सतत अध्ययन हवेच. दुसऱ्याला जेव्हा आपल्याला ज्ञान द्यायचं असतं तेव्हा आपल्याला अधिकाधिक ज्ञान मिळवणं आवश्यक असतं आणि मग ती विद्या आपण दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणून तो जो असतो, असा जो असतो तो विद्यावान. क्षणशः कर्णशश्चैव विद्यामर्थम च साधयेत. कणाकणाने धन मिळावं, एकदम मोठं होण्याची गरज नाही, एकदम संपत्ती मिळाली पाहिजे हा अभ्यास नको. कणाकणाने धन मिळवावं आणि क्षणाक्षणाला आपली विद्या वाढवत न्यावं. हा असा पण एक श्लोक आहे. तिसरं म्हटलंय बलवान. शक्ती आहे पण ती असमर्थाला दबवण्यासाठी. अशी शक्ती नको. दुष्टांना नमवण्यासाठी असेल तर बलवानांचं जे जीवन आहे ते सार्थक ठरेल. आपली शक्ती ही नेहमी दुष्टांना नमवण्यासाठी पाहिजे. क्रूर जे असतात त्यांना नमवण्यासाठी हवी. तसं भगवंत आत्मवान, भगवंतासारखं आत्मवान, आत्मप्रतिष्ठित होणं महत्वाचं आहे. स्वतःची शक्ती ऊर्जा जाणून
आपल्यातील गुणांना, विद्येला वाढवीत ठेवायचं असतं. आपला आपल्यावर विश्वास हवा. आपला आपल्यावर विश्वास म्हणजे आत्मवान होणं होय. आपली सात्विकता, पवित्रता कधीही सोडायची नाही. कोणापुढे लाचारी पत्करायची नाही. आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मप्रतिकार म्हणजे सेल्फ रेझिस्टन्स आणि आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, या तिन्हीचेही आम्हाला नेहमी भान असलं पाहिजे. तर आत्मवान आपण होणारच. न हिनस्ती आत्मना आत्मानम, 13व्या अध्यायात हा श्लोक आलेला आहे आपल्याला, की आपण आपल्याला कधीही हीन, दुर्बल समजू नये, की मला काय येतं, मला काय जमत नाही, मला जमणारच नाही, असा कुठलीही हीन भावना कधीही आपल्यात येऊ देऊ नये. आपणच आपला उद्धार करायचा असतो. उद्धरेत आत्मना आत्मानम. आणि त्यासाठी सतत प्रसन्न अवस्था हवी, त्यासाठी सतत काहीतरी मिळवण्याची जिद्द हवी. तेव्हाच मग मनुष्य आत्मवान होतो. भगवंत आपल्या महिम्यात स्थित असल्याने कधीही च्युत होत नाही, ढळत नाही. तसं जीवानी स्वतःला आत्मवान बनवायचं, म्हणजे तो कुठल्याही स्थानावरून ढळणार नाही. तो आपल्या योग्य स्थळी जाण्यासाठी सतत मार्ग क्रमत राहील. अन्यथा तो च्युत झाला तर सगळं जीवनच त्याचं कसं होईल, व्यर्थ होत जाईल. म्हणून म्हटलंय, भगवान जसे आत्मवान तसं प्रत्येक जीवानी स्वतःला आत्मवान करण्याचा प्रयत्न करत गेलं पाहिजे. स्वे महिमने प्रतिष्ठित. भगवंत स्वे महिमनी, महिमने नाही, स्वे महिमनी. भगवंत स्वतःच्या महिमामध्ये नेहमी प्रतिष्ठित आहे. आत्मा सर्वच आहे पण प्रतीत होत नाही. एक परमात्मा मात्र, आत्मा जो आहे हा सर्वत्र आहे पण प्रतीत होत नाही, कळत नाही, अनुभव येत नाही प्रत्येकाला. पण परमात्मा मात्र निरंतर आत्मवान आहेत. म्हणून त्यांना एक नाम आत्मवान असंही दिलंय. पण कृतीरात्मवान म्हणजे कृती करून, प्रत्येक योग्य ती कृती करून भगवंत आत्मवान आहे, स्वतःच्याच महिमामध्ये प्रतिष्ठित आहेत.